विराज कुठे ग्लोबल विलेज. बेसिकली इथे खूप पार्किंग झोन्स आहेत जिथे तुम्ही तुमची कार पार्क करू शकता आणि इथून तुम्ही वॉक करू शकता ग्लोबल विलेज एंट्रन्ससाठी. इथे नॉर्मली 2 एंट्रन्स आहेत ग्लोबल विलेजचे, जसं की एक आहे जो गेट ऑफ द वर्ल्ड आणि दुसरा आहे कल्चरल गेट. सो बेसिकली ग्लोबल विलेज इज अ कल्चरल डेस्टिनेशन जे दुबईमध्ये आहे. It has different pavilions to showcase the culture and tradition to each country across the globe. So तुम्ही इथे नक्की विजिट करा. चला तर मग आपण ग्लोबल विलेज बघूया. सो इथे तिकीट प्राइस आहे 25 दिरहम फॉर अडल्ट आणि तुम्ही तिकीट ऑनलाईन सुद्धा काढू शकता किंवा तिथे येऊन बूथवरती सुद्धा तिकीट काढू शकता. सो आम्ही विजिट करतोय इंडिया पॅव्हिलियन, जिथे तुम्ही बघू शकता की खूप सारे कॉटनचे ड्रेसेस तुम्हाला बघायला मिळतील, त्याचे स्टॉल्स बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला ज्वेलरी, सँडल्स, परफ्यूम्स, स्पायसेस, टीज, पिकल, सो दॅट टाईप ऑफ स्टॉक तुम्ही बघू शकता आणि तुम्ही परचेस करू शकता. तर हे खूप छान पर्स होते, पोटली बॅग्स आय थिंक सो याला म्हणतात, आणि तुम्ही हे परचेस करू शकता. बेसिकली जे लोक इथे राहतात त्यांच्यासाठी ठीक आहे, बट इंडियावरून तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की इंडियाला तुम्हाला खूप स्वस्तात सगळं मिळेल. सो तुम्ही वेगळ्या कंट्रीजचं काय तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल आणि शॉपिंग करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. बट पर्सनली मी रेकमेंड करेन की इंडियन लोकांनी तुम्हाला काय नवीन मिळालं असेल तर तुम्ही परचेस करा. तुम्ही खूप छान असे ट्रेंडी जॅकेट्स, वेगवेगळे परफ्यूम्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स बघू शकता. इथे एक कल्चरल त्यांचा प्रोग्राम सुरू होता जो आम्ही एन्जॉय केला. खूप अमेझिंग परफॉर्मन्स होता.
हिअर इज रोड ऑफ एशिया. इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फूड ट्राय करू शकता, जसं की थाई फूड, चायनीज फूड, मलेशियन फूड. सो यू कॅन डेफिनेटली विजिट हिअर. आता आपण आहोत आफ्रिका पॅव्हिलियनला, जे की रिप्रेझेंट करतं मसाई ट्राईब्सला. आणि या पॅव्हिलियनमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे वॉल पीसेस आहेत, शो पीसेस आहेत, त्यांचे हँडक्राफ्टेड ज्वेलरीज आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आपण बघूया त्यांचा ट्रेडिशनल डान्स. Guanya Buena. Ladies and gentlemen, without further ado, let's keep it popping, let's keep it rolling with a small set of percussion. And the percussion is all about instruments and singing. Jambo, Jambo Bwana, habari gani, mzuri sana, wageni, mwakaribishwa, Afrika yetu, hakuna matata. Jambo Bwana, habari gani, mzuri sana, wageni, mwakaribishwa, Afrika yetu, hakuna matata. Jambo, Jambo Bwana, habari gani, mzuri sana, अमेझिंग डान्स परफॉर्मन्स बघितल्यानंतर आम्ही निघालो जॉर्डनला. जॉर्डनला तुम्हाला बघायला मिळेल खूप सारे व्हरायटी ऑफ जॅकेट्स आणि मसाले, अगेन रेस्टॉरंट, त्यांचं ऑथेंटिक फूड, त्यांचं लोकल फूड. तिथे त्यांचा डान्स, ट्रेडिशनल डान्स सुरू आहे. सो बेसिकली इथे जेवढेही पॅव्हिलियन्स आहेत, वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, त्यांचे कल्चरल प्रोग्राम्स इथे चालू असतात. तुम्ही प्रत्येक पॅव्हिलियनमध्ये जाल तर तिथे टायमिंग लिहिलेला असतो प्रत्येक स्टेजवरती की कोणता डान्स कधी आणि कोणत्या टाईमला सुरू होणार आहे. तर तुम्ही त्यांचं कल्चर बघू शकता. आता आपण चाललोय इराकमध्ये. सो इराकचं एंट्रन्स मला खूप आवडलं, कारण खूप छान कलर कॉम्बिनेशन होतं. तिथे तुम्ही बघू शकता खूप सारे मसाले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स होते, स्किन केअर होते, त्यांचे ट्रेडिशनल ड्रेसेस होते जे खूप अमेझिंग होते. तुम्ही परफ्यूम बघू शकता. खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता वेगवेगळ्या पॅव्हिलियन्समध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, जे त्यांच्या कंट्रीजना रिप्रेझेंट करतं. सो खूप छान वाटलं बघून. हा कलर कॉम्बिनेशन बेसिकली मला खूप आवडला, जो खूप अमेझिंग होता. इथे हँडक्राफ्टेड आयटम्स होते, तुम्ही कस्टमाइजसुद्धा करू शकता तुमच्या नेम वाईज, आणि ते खूप छान रिजनेबल होतं. सो कधी तुम्ही विजिट केलात तर नक्की इथे येऊन तुम्ही कस्टमाइज करून घ्या. पर्सनली मला हे वॉल पीसेस खूप आवडले, कारण खूप इंटरेस्टिंग वाईब देत होते ते, आणि मला पर्सनली खूप आवडले. आणि लास्ट टाईम मी विजिट केलं होतं आणि मी या टाईपचा सेम पर्स घेतला होता जो मी अजूनही यूज केलेला नाही आहे. आणि खरंच खूप छान व्हरायटी आहे, खूप अमेझिंग स्टफ आहे. तुम्हाला काही वेगळी शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की ग्लोबल विलेजला व्हिजिट करा.
इथे लाईव्ह परफॉर्मन्स असतात, कल्चरल डान्स असतात, स्टंट असतात, वीकली कॉन्सर्ट असतात. एव्हरी टाइम आम्ही व्हिजिट करतो तेव्हा इथे अधिराज मस्त एक बलून घेतो, जो की तो त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करतो. त्यानंतर ॲज यू कॅन सी तो आता आम्ही व्हिजिट करतोय मोरोक्कोमध्ये. मोरोक्कन ट्रॅडिशनल ड्रेस किती छान होता, मला खूप आवडला. त्यांचं जे एम्ब्रॉयडरी आणि जे काम होतं ते खूप अमेझिंग होतं. इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला बोहो ज्वेलरीज आवडत असतील तर तुम्ही मोरोक्कोमध्ये येऊन व्हिजिट करू शकता, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी मिळेल. लास्ट टाइम मी रिंग्स आणि चोकर्स घेतले होते, जे बिलकुलही ब्लॅक पडले नाही, खूप छान ते राहिले. इथे आपल्याला वेगवेगळ्या कलर्सचे आणि प्रकारचे डेट्स मिळतील, जे खूप मस्त होते. मी एक टेस्ट केलं आणि त्यानंतर थोडं पप्पांना टेस्ट करायला दिलं आणि आम्ही आलो बाहेर आता. त्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला इथे आमचे एक फ्रेंड मिळाले, सो आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि मग निघालो आम्ही एका वेगळ्या कंट्रीकडे, विच इज इजिप्त. इजिप्त पॅव्हेलियनमध्ये तुम्हाला इजिप्शियन स्टॅच्यूज मिळतील, इजिप्शियन वॉल पेंटिंग्स मिळतील, डायनिंग सेट मिळतील, डिनर सेट मिळतील, खूप छान छान कॉफी सेट्स मिळतील. खूप अमेझिंग स्टफ आहे तिथे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जलाबिया एक त्यांचा पोशाख आहे, तो सुद्धा बघायला मिळेल. त्यांचं ट्रेडिशनल आउटफिट कसे आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे इजिप्शियन डान्स होता, जो आम्ही मस्त एन्जॉय केला. मम्मी पप्पांनी पण खूप छान एन्जॉय केलं. हे सगळ्या एज ग्रुपसाठी खूप अमेझिंग आहे. सगळे एज ग्रुप इथे एन्जॉय करू शकतात, चिल्ड्रन्सपासून ते अडल्टपर्यंत. नाउ वी आर गोइंग टू एक्सप्लोर येमेन
पॅव्हिलियन. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस, माउंटेन्स हनी, मिक्स्ड येमेनी स्पायसेस, व्हाईट हनी, मिक्स हर्ब. सो त्या प्रकारचे वेगवेगळे स्टफ तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता, तुम्ही परचेस करू शकता. खूप फ्रेश आणि खूप छान फ्रेग्रन्स होतात इथे. मी इथे हनी ट्राय केलं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हनी तिथे ट्राय करू शकता आणि खूप छान होतं. इथे सुद्धा तुम्हाला बोहो ज्वेलरीज बघायला मिळतील, जे की खूप छान व्हरायटीमध्ये होते. बेसिकली तुम्हाला येमेनमध्ये खूप सारे व्हरायटीमध्ये मसाले मिळतील. तर तुम्ही जर मसाल्याचे शौकीन असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करून वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर सिल्वर ज्वेलरीजचे शौकीन असाल आणि जेम्स स्टोन्सचे शौकीन असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करून ते परचेस करू शकता. इथे खूप अमेझिंग शॉर्ट्स होते, ट्रेडिशनल येमेनी क्लोथ्स होते जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. होम ॲक्सेसरीज आहेत, पेंटिंग्स आहेत, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. इथे खूप छान फायरवर्क्स सुरू होता जो आम्ही इथून एन्जॉय केला. एव्हरी फ्रायडे आणि सॅटर्डे इथे फायरवर्क्स असतात. सो तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला फ्लोटिंग मार्केट बघायला मिळेल, जे की नेक्स्ट टू ड्रॅगन लेक आहे. तिथे तुम्हाला ड्रॅगन फायर शोज आणि वॉटर डिस्प्लेज बघायला मिळतील. तिथे खूप छान ॲक्टिव्हिटीज होतात. तुम्ही फ्लोटिंग मार्केटमध्ये एशियन क्युझिन ट्राय करू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला थाई फूड, मलेशियन फूड, चायनीज फूड एक्सप्लोअर करायला मिळतील. तर अमेझिंग फायर शो आणि लेझर शो आम्ही विजिट करतोय कुवेतला. कुवेत पॅव्हिलियनमध्ये खूप छान छान ज्वेलरीज होत्या, हिजाब होते, वेगवेगळे परफ्युम्स होते, खूप अमेझिंग स्टफ होतं. त्यानंतर आम्ही मधल्या स्पेसमध्ये येऊन बसलो जिथे अधिराज खूप मस्त खेळत होता. थोडंसं आम्ही सुद्धा रेस्ट केलं. ग्लोबल विलेज तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी 3 to 4 hours लागतील. सो वेअर कम्फर्टेबल शूज अँड यू कॅन एन्जॉय ग्लोबल विलेज. सो आय कॅन रेकमेंड यू की तुम्ही ऑक्टोबर टू मार्चपर्यंत व्हिजिट करू शकता. सो यू कॅन सी ऑल द थिंग्स प्रॉपरली. ऑक्टोबर टू एप्रिल हे डेली ओपन असतं आणि तुम्ही फ्रॉम 4 PM टू मिडनाईट पर्यंत ग्लोबल विलेजमध्ये व्हिजिट करू शकता. So thank you so much for watching my video. You can check all the details in description box. Please like and subscribe my channel. Thank you.